केज शहरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये सिमेंट रस्ता व नाली कामाचे उद्घाटन। जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार आणि केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड तसेच जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कोण काय म्हणाले सविस्तर पहा गावगाडा न्यूजवर। सगळे उपस्थित जम्मूभाई आमचे बंधू ज्येष्ठ बंधू आमचे इनामदार साहेब या ठिकाणी सगळे सगळे तरुण मित्र या भागात राहणारे सगळे लोक आमचे नकाशे साहेब सगळे या ठिकाणी उपस्थित झाले सगळे तरुण मित्र वडीलधारी मंडळी। आज या ठिकाणी खूप आनंद होतो की वार्ड क्रमांक 8 आणि पूर्ण गावची जिम्मेदारी असल्यामुळं अख्ख्या गावाची सेवा करता करता एक 8 नंबर वार्डची सुद्धा विशेष सेवा करण्याची संधी या गावाने आम्हाला दिली आणि मला एक अभिमान आहे की ही भाग नेहमी माझ्या विचाराशी राहिला। म्हणजे ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी माझ्या विचाराचाच नगर ग्रामपंचायत सदस्य होता। म्हणजे त्यावेळेस मॅडम त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होत्या। त्याच्यानंतर नगरसेवक राजूभाई राहिले, त्याच्यानंतर आता आम्ही आहोत। म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग माझ्या विचाराशी होता, परंतु मधल्या काळामध्ये आपल्या भागात सत्ता नव्हती आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी एक लिमिटेशन होतं। इच्छा असून सुद्धा या भागाचा बॅकलॉग वाढत गेला, परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्याच्या प्रेमाखातर तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं आम्हाला 5 वर्ष या केज नगरपालिकेमध्ये काम करण्याची पूर्ण ताकदीनं सत्तेत राहून काम करण्याची संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करावं। जी 15 वर्षापासून जी बॅकलॉग इथं राहिला ती आपण भरून काढावा या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत। आणि मला अभिमान आहे साहेब, या भागाचं 8 कुठून सुरू होतं हाऊसिंग कॉलनीपासून, आता रस्ता हाऊसिंग कॉलनीचा तिथून सुरू होतो तर चिंचोली फाट्याला संपतो। एवढा मोठा वार्ड आहे, पण आम्ही तिकडून चालू करत असताना अख्खं हाऊसिंग कॉलनी पूर्ण केलं, मोंड्याचा परिसर पूर्ण केला, हा टिपू सुलतान चौकाच्या पलीकडला परिसर पूर्ण केला, टिपू सुलतान चौक ते माळापर्यंतचा फैतीनबाईच्या भट्टीपर्यंत रस्ता क्लिअर केला, अलीकडे काम करीत असताना वसुंधरा शाळेकडला रोड कंप्लीट केला। आज आमचं भाग्य आहे की आम्हाला ही रोड पूर्ण करायची संधी भेटली। म्हणजे हा रोड इथून सुरू होऊन सलीमबाईच्या घरापासून खाली त्या चिंचोली रस्त्याला भेटणार आहे। म्हणजे हा बी प्रश्न आता मार्गी लागला। म्हणजे मुख्य रस्ते होते आडवे जवळपास संपलेले आहेत, आता मधले छोटे छोटे रस्ते येतील नगरपालिका आपल्या पद्धतीनं या वर्षात 4-8 पुढच्या वर्षात 4-8 करून मला वाटतंय या वर्षी आपण 8 नंबर पूर्णपणे परिपूर्ण रस्ते नाली आणि लाईटसाठी परिपूर्ण होत आहोत। आता सध्याच्या कामामध्ये कामगार नगर सुद्धा परिपूर्ण होत आहे। म्हणजे पूर्ण माळावरचं पाणी टिपू सुलतान चौकात, टिपू सुलतान चौकातलं पाणी नदीला, हे आपलं काम पूर्ण झालं। आता इथून लोकसेवा हॉटेलपासून टिपू सुलतान चौकापर्यंत ती पाणी नदीला आणि पुढे 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये कामगार नगरचं पाणी लोकसेवा हॉटेलला आणि इथलं पाणी नदीला। म्हणजे अशा पद्धतीनं ही प्रायोगिक तत्वावर झालेलं काम आहे। आणि या भागामध्ये काम करीत असताना मला अभिमानच आहे की जवळपास एक 10 कोटी जवळपास निधी वार्ड नंबर 8 मध्ये भाग्यविधाते आपले हरुणभाई आणि विशेषतः आपल्या वार्डाचे नेते त्यामुळे दुधात साखर आहे हरुणभाई आज इथं आपल्याकडे आलेले आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय तळमळीने जिद्दीने लोकांच्या गरिबांच्या प्रश्नासाठी धावण्याचं काम करत आहे। त्यांच्या नगरसेवक माननीय सीताताई बनसोड या पण आपल्या इथं आज आलेले आहेत, काही घेण्यासाठी नाही, सॉरी नगराध्यक्ष आज आलेले आहेत। त्यांचं आपण सगळेजण अगदी दोघांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। आज आपल्याकडनं काही घेण्यासाठी नाही आलेल्या, तर आपण जी त्यांना दिलेलं आहे तर त्याचं ऋण फेडण्यासाठी आपल्या इथं आज दोघंही आलेले आहेत। आणि आज इथं या
हे सगळं शहर म्हणजे शहर नाही, हा सगळा एरिया, ही सगळी वस्ती, आपली घरं, हे सगळे अरुणबाईंनी बसवलेले आणि त्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागलेला आहे हे मला चांगलं माहिती आहे. ज्यावेळेला जागा दिली त्यावेळेला त्या जागेमध्ये अनेक प्रश्न होते, जागेला अनेक विरोधक होते, पण त्या सगळ्याचं ज्या वेळेला अर्ध्या रात्री फोन करील त्यावेळेला अर्ध्या रात्री तिथे येऊन प्रश्न सोडवणारे व्यक्तिमत्व आहे. आणि हे सगळं आज रस्त्याचा जो कार्यक्रम, रस्ता सगळे रस्ते आपल्या परिसरात टाकाटाक बनले पाहिजे या दृष्टिकोनातनं त्यांचा अहोरात्र प्रयत्न होता. आणि आज 8चा जो हा वार्ड नंबर आहे, हा 8 वार्ड नंबर पहिल्यापासून मी त्यांना म्हणतोय लोकांना की 8 वार्ड नंबर केजमधला नंबर 1 वार्ड नंबर बनला पाहिजे. कारण तुम्ही जरी बघितलं तरी हरंबाईचा वार्ड कोणता आहे आल्यानंतर अगदी सन्मानाने बघितलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं आपण आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम, रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवत आहोत. तर दोघांना विनंती करतो, आदरणीय अरुणबाई, माननीय सीताताई बनसोड, दोघांना विनंती करतो की आजच्या या उद्घाटन प्रसंगी तुम्ही सुद्धा 2 शब्द बोललं पाहिजे. बोललात तरच विचार सुद्धा करेल आणि इतक्या लोकांचा विकासाचा जेवढं इतक्या लोकांमध्ये काय प्लॅन आहे आणखी त्या दृष्टिकोनातून आणखीन एक मुद्दा आहे इथला की मेन लाईनची तार आपल्या घरामध्ये गेलेली आणि अनेक वेळेला तुटलेली आणि घरं बऱ्याच वेळेला बसलेले. ही तुटली तर शेकडो माणसं, शेकडो घरं उद्ध्वस्त होती आणि मग नंतर कुठली गोष्ट होण्यापेक्षा अगोदरच आपल्याला त्याचं कसं करता येईल सुटसुटीचं तो प्रयत्न करावा. तर मी सुरुवातीला ते दोघं बोलण्याच्या अगोदर पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. तर मी राजूभाई, जलालभाई, 2 मिनिटात पद आहे घटनेच्या तालुक्याच्या नगराध्यक्ष आदरणीय सीताताई बनसोड यांना मी तात्याला विनंती करतो या एरियाचे ज्येष्ठ तिकडे यायला सगळेजण गटनेते आणि ते शहराचे प्रमुख नेते माननीय अरुणबाई नामदार यांचं पुष्पगुच्छ देऊन आपल्या वार्ड नंबर 8च्या वतीनं त्याला आता नाव काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. एकदा मी तर मला अरुणबाई नगर देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही, कायमचं लक्ष राहील. तर मी विनंती करतो करायला तुम्ही जलाल भाई, हम सबकी ओर से व्यक्त